रक्षाबंधन आज आहे आणि आज मला सुट्टी भेटली नाही आणि घरी जाता आलं नाही. तर लहानपणी त्या स्वीटबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता होती. म्हणजे त्यासाठी मी वाट बघायचो आणि आज मी काम करतो, खिशात पैसे आहेत आणि स्वीटचं दुकानसुद्धा आहे. तिकडून जातो, परंतु स्वीट काय घ्यायला वाटत नाही. हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू बॅक माय न्यू ब्लॉग. तर आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधन आहे तरी पण मला सुट्टी भेटली नाही आणि मला घरी जाता आलं नाही. तर यासाठी मी तुमच्यासोबत आज माझं लहानपणीचे एक आठवण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा. तर रक्षाबंधनबद्दलच माझं आठवण आहे. तर लहानपणी मी म्हणजे प्रत्येक सणाला वाट बघायचो. म्हणजे हे आता रक्षाबंधन येईल, त्याच्यानंतर गणपती येईल, त्याच्यानंतर दिवाळी असं म्हणजे प्रत्येक एकामागे एक फेस्टिवल येत राहतील आणि प्रत्येक फेस्टिवलचं काही ना काही माझ्या डोक्यामध्ये एक युनिक असतं. म्हणजे त्यासाठी ह्या सणाचं वाट बघायचं. तर असं होतं. तर रक्षाबंधनबद्दल माझे मनात जे मेंटॅलिटी होतं, त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगतो. तर रक्षाबंधनबद्दल कसं होतं माझ्या मनात, की आता माझी मोठी बहीण म्हणजे ताई आणि जी माझ्यापेक्षा छोटी बहीण आहे ती. म्हणजे असे माझे 4 बहिणी आहेत. तर मी सर्वात म्हणजे मी सेकंडलाच. तर त्यामध्ये कसं बहीण प्लेटमध्ये जेवढं पेढे आणणार किंवा कोणतं पण स्वीट असणार, तर प्लेटमधलं सर्व स्वीट माझंच आहे. मीच खाणार. त्यामध्ये कोणी मग हात मारणार नाही. म्हणजे छोटी बहीण ती काय हे मी खाणार, ते खाणार असं नाही. ते प्लेटमध्ये जेवढे पेढे आहे किंवा स्वीट आहे ते माझ्यासाठीच आहे. मी सर्व खाऊ शकतो, की "नको खाऊ बाबा" असं काही बोलणार नाही. तर लहानपणीचं म्हणजे ह्या गोष्टीसाठी मी रक्षाबंधनसाठी वाट बघायचो, की रक्षाबंधनला मला त्या प्लेटमधले सर्व पेढे मला भेटतील. तर असं लहानपणीचं माझं आठवण होतं. आणि आता रक्षाबंधन आज आहे आणि आज मला सुट्टी भेटली नाही आणि घरी जाता आलं नाही. तर लहानपणी त्या स्वीटबद्दल माझ्या मनात खूप उत्सुकता होती. म्हणजे त्यासाठी मी वाट बघायचो आणि आज मी काम करतो, खिशात पैसे आहेत आणि स्वीटचं दुकानसुद्धा आहे. तिकडून जातो, परंतु स्वीट काय घ्यायला वाटत नाही. म्हणजे घेऊन खावं असं म्हणजे वाटत नाही. पैसे असून सुद्धा आणि लहानपणी म्हणजे स्वीटसाठी म्हणजे 1 वर्ष वाट बघायची. आता हे रक्षाबंधन गेलं की नेक्स्ट आता कधी येईल? म्हणजे स्वीटसाठी. तर असं माझं आठवण आहे. तर अजून काय बोलणार? तर आता मी ड्युटीला चाललो. इकडे बॅग ठेवलेली आहे. सुट्टी काही भेटली नाही. तर मी फोन करून सांगितलं घरी, की म्हटलं मला सुट्टी भेटणार नाही आणि यायला जमणार नाही. तर असं माझं लहानपणीचं आठवण आहे. ओके. तर तुम्ही पण तुमचं लहानपणीचं काही ना काही लॉजिक असेल प्रत्येक फेस्टिव्हलबद्दल. माझं हे होतं. ओके. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू आणि नवीन आठवणीसोबत पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. ओके. बाय.